बोधकथेचे नाव आहे सत्कारणी दान. एका गावात शिमक नावाचा एक धनवान माणूस राहत असे. फार विचारपूर्वक तो आपला पैसा खर्च करत असे. त्याने कधीही पैशाचा दुरुपयोग केला नाही. त्यामुळेच त्याला लोक कंजूष म्हणत असत. लोक काय म्हणतील याचा त्याने कधीच विचार न करता आपला पैसा जोडून ठेवला होता. एकदा त्याला खूप ताप आला. त्याच्या मुलांनी व नातवांनी त्याच्यावर उपचार करण्याचे सुचविले असता शिमक म्हणाला, औषधांनी केवळ तापाचा प्रभाव कमी होईल, पण रोग समूळ नष्ट होणार नाही. निसर्ग नियमानुसार ताप आपोआप कमी होऊन जाईल व मी बरा होईन. शिमकच्या या गोष्टीचीही लोकांनी कंजूषपणातच गणना केली. शिमकने सर्वाचे म्हणणे ऐकले, पण तो आपल्या मनाला येईल तेच योग्य याप्रमाणे वागत राहिला. त्याच्या नगरातील एक विद्वान आचार्य महिधरांनी वेदांवर काही ग्रंथ लिहिलेले शिमकच्या कानी आले. पण आचार्यांच्याकडे ते ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी पुरेसे धन उपलब्ध नव्हते. शिमकला ही माहिती मिळता क्षणी तो आचार्यांकडे गेला व म्हणाला, आचार्य, ज्ञान हे प्रवाही असावे. ज्ञानाचा प्रभाव हा समाजकारणासाठी झाला पाहिजे. ज्ञान वाटूनच समाजातील अनेक दुष्प्रभाव कमी करता येतील. या ग्रंथप्रकाशनासाठी आपणास जितके धन हवे आहे तितके धन मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण ग्रंथप्रकाशन करून तुम्ही समाजाला शिक्षित करावे ही माझी विनंती. आचार्य महिधरांनी शिमककडून योग्य तेवढे धन घेऊन ग्रंथांचे प्रकाशन केले व शिमकला त्या ग्रंथप्रकाशनास बोलावले. तेव्हा शिमकला मोठी धन्यता वाटली. लोकांनी शिमकच्या या उदारपणाचे कौतुक केले. तेव्हा शिमक म्हणाला, माझ्याकडे असणाऱ्या संपत्तीतून जर माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी जर काही धन खर्च झाले असते तर त्यात विशेष असे काहीच नव्हते. पण समाजासाठी मी काही धन देऊ शकलो याचा मला आनंद आहे. तात्पर्य, अपार संपत्ती जवळ आहे म्हणून तिचा मनमुक्तपणे उपभोग घेणे किंवा उधळपट्टी करणे यात शहाणपणा नसून त्या संपत्तीतून काही विधायक कार्य कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.